आपण अनेकदा दुकानातून आलं आणि लसणाची पेस्ट विकत आणतो। मात्र ही दुकानातली आलं लसणाची पेस्ट बनते कुठे आणि जिथे बनते तिथे स्वच्छतेचे नियम पाळले जातात का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण ही पेस्ट बनवतानाचा चक्क गटारातलं पाणी वापरलं गेले तसा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे। पाहुयात नेमकं काय घडलंय। दुकानातली आलं लसणाची पेस्ट वापरताय, सावधान। आलं लसणाची पेस्ट बनवण्यासाठी गटारातलं पाणी। व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ। स्वयंपाक करताना जेवणात चव यावी म्हणून आलं आणि लसणाची पेस्ट अनेक जण वापरतात। त्यासाठी तुम्ही दुकानातून ही पेस्ट आणत असाल तर सावधान। दुकानात विकली जाणारी आलं लसणाची पेस्ट आजारांना निमंत्रण देऊ शकते। कारण ही पेस्ट जिथं बनते ते एका कारखान्यातला व्हिडिओ आता व्हायरल झालाय, ज्यात आलं लसणाची पेस्ट बनवताना चक्क गटारातलं पाणी वापरलं जातंय। आलं आणि लसणाची पेस्ट बनवताना गटारातलं पाणी तर वापरलं जातच आहे, पण सोबतच ही पेस्ट अनवाणी पायांनी तुडवली जात असल्याचंही दिसतंय। आणि ही पेस्ट जिथं बनवली जाते तिथे स्वच्छतेचे नियमही धाब्यावर बसवले गेल्याचं दिसून येतंय। आता असली घाणेरडी आलं आणि लसणाची पेस्ट जर आपल्या जेवणात वापरली तर आजाराला निमंत्रण नाही का मिळणार। अशा पद्धतीचं पाणी वापरलं आणि त्यामध्ये जर काही दूषित असे जंतू जीवजंतू असतील किंवा कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनीसारखा जंतू असेल तर त्या व्यक्तीला पुढे जाऊन GBS सुद्धा होऊ शकतो। थोडक्यामध्ये हे जे आहे हे आरोग्याला अतिशय धोकादायक आहे आणि आरोग्य खात्याने याच्यावर लक्ष ठेवणं हे खूप आवश्यक आहे। यही सजेस्ट करना चाह रहा हूँ कि फूड एंड ड्रग जो अपना ये है FDA है, फूड ड्रग एसोसिएशन, इन्होंने इसके ऊपर सख्त कार्रवाई करनी चाहिए। हल्ली स्वयंपाकातले अनेक पदार्थ रेडीमेड घेण्याकडे अनेकांचा कल असतो। मात्र असे पदार्थ बनवले जातात त्या कारखान्यातील स्वच्छतेकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।